गुड इव्हनिंग सगळ्यांना. तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला कळलंच असेल, ही माझी मुलगी आहे रियांशिका. ती आत्ता स्कूलमधनं आली आहे आणि तिचं चाललंय की आज स्कूलमध्ये काय केलं काय नाही, आम्ही काय खेळलो ती डिस्कस करते पूर्ण सगळं घरी आल्यानंतर माझ्यासोबत. भाजीपाला आणला होता काल, तर काही वेळ मिळाला नाही. मग आज म्हणलं चला रियांशिका सोबत टाइमपास करत करत ते सगळं व्यवस्थित नीट करून फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचंय. रियांशिकाचं चाललं होतं मम्मा मी करते, मम्मा मी करते. तिला ना काम करायला खूप आवडतं, खूप म्हणजे खूप. जे पण मी करत असेल ना तिला त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट पाहिजे म्हणजे पाहिजे, काही पण काम असो. भांडे घासायचं म्हणजे ती पण भांडे घासणार, मी जर स्वयंपाक करत असले तर तिला पण करायचं असतं. मग हे करत करत असताना तिला ग्रेप्स खायचे होते, मग तिला मी ग्रेप्स वगैरे दिले. नंतर मग बाकीचं सगळं जेवढं नीट केलं होतं सामान ते सगळं फ्रीजमध्ये पटपट ठेवून घेतलं होतं, कारण स्वयंपाक पण करायचा होता. त्यातले त्यात लगेच रियांशिकाचे पप्पा आले. मग रियांशिकाचे पप्पा बोलले चहा कर, चहा वगैरे केला, चहा दिला त्यांना. नंतर बोलले मग आता काय ढोकळा तर केलाय, आता काही जास्त बनवू नको. आम्ही ढोकळा मग काही बनवलाय नाही, म्हणून थोडंसं आम्हाला वरण जास्त भूकच नाही आणि आता भात जेवायला. लावला. बघा इथं रियांशिकाला बघा. हाय करा. काय नाही सॉफ्ट आहे, असंच खाते का मग? छान लागते ग. खाऊन बघते. वरण भातच करायचा होता, तर वरण भात वगैरे करून घेतला. थोडीशी भांडी होती, भांडी वगैरे घासून घेतली मी. नंतर म्हणलं आता थोडासा वेळ आहे, किचन वगैरे स्वच्छ करून घ्यावं. किचनवर सगळा पसारा वगैरे आवरला, किचन धुवून घेतलं. नंतर मग रियांशिका चाललं होतं मम्मा इकडे मी काय करते बघ. मग तिची चालली होती मस्ती, पळत होती माझ्या मागं.